नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळा हंगाम चालू होतोय ना, अशातच प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हीच भावना आहे की आता उन्हाळ्या सीझनमध्ये आपण कोणतं पीक घ्यायचं, असं पीक जे कमी पाण्यात येऊ शकेल, त्यासोबतच त्याचा परिपक्व होण्याचा कालावधी देखील कमी असेल. तर अशामध्येच आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे उन्हाळी पीक लागवडीची. मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून अगदी पेरणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत A to Z माहिती आपण बघितली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा. मित्रांनो, उन्हाळ्यातील लागवड करत असताना त्याची लागवड कधी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो. तर मित्रांनो, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण उन्हाळी कोणत्याही पिकाची लागवड करू शकतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं, थंडीचं प्रमाण अगदी कमी होत गेलं की उन्हाळी आपण तिळाची लागवड करायला सुरुवात करतो. कारण की जर थंडीचं प्रमाण कमी झालं की उगवण क्षमता देखील पिकाची बियाणाची वाढत असते. त्याच्यामुळे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा जो कालावधी आहे तो पेरणीचा आपण सांगत असतो. त्यानंतर मित्रांनो, रान तयार करायचं म्हटलं तर जर नांगरणी तुम्हाला पॉसिबल नसेल तर 2 ते 3 कोळवाच्या पाळ्या आपल्या देऊन टाका, जेणेकरून आपली जमीन भुसभुशीत होईल. चांगला वापसा कंडिशन असेल, त्यासोबतच जमीन भुसभुशीत असेल तर बियाण्याच्या उगवण क्षमतेला वाव मिळत असतो, त्यासोबतच जी मूळ धारणा आहे त्याच्या वाढीसुद्धा वाव मिळत असतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत करून घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर शेतकऱ्यामध्ये मोठी जास्ती असते की कोणतं बियाणं वापरावं. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की फुले पूर्ण, त्याला आपण JLT देखील म्हणतो, हे विद्यापीठाने शिफारस केलेलं बियाणं आहे. हे जर बियाणं आपण वापरलं तर ह्याचे काही ठळक वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर दाणा हा पांढरा, टपोरा, शुभ्र असतो. त्यासोबतच जवळपास या बियाणामध्ये 50% इतकं तेलाचं प्रमाण आहे. सोबतच हा जो वाण आहे तो मूळ व खोडकूच या रोगास प्रतिबंधक असल्याने उन्हाळी हंगामासाठी खास फुले पूर्ण हा वाण शिफारस केला गेला आहे विद्यापीठाने. सोबतच मित्रांनो, तुम्हाला हा वाणाचे वाण सापडलं नाही तर तुम्ही जे कृषी सेवा केंद्र आहे अशा कृषी सेवा केंद्रामधून सुद्धा ज्या प्रायव्हेट कंपनी आहेत त्या प्रायव्हेट कंपन्यांच्या तुम्ही काही बियाणं घेऊ शकता. त्या पेरणी आपण बघितलं की रान तयार करायचं, त्यासोबत बियाणं कोणतं निवडावं, त्यानंतर त्या पेरणी करताना कोणती दक्षता घ्यावी. तर मित्रांनो, पेरणीच्या अगोदर 24 तास तुम्हाला बीज प्रक्रिया करायची, ज्याच्यामध्ये आपण ॲझोटोबॅक्टर सांगत असतो. एकरी 1 किलो बियाणं लागत असतं तिळाचं. त्याच्यामुळे आपण पेरणी अगोदर 1 किलो बियाणाला हे 5 ग्रॅम ॲझोटोबॅक्टरची ट्रीटमेंट देऊन 24 तास त्याला शेडमध्ये किंवा घरामध्ये एका बाहेरच्या शेडमध्ये ड्राय करायला ठेवायचं. त्यानंतर पेरणीला ते बियाणं वापरायचं. पेरणी करत असताना दुसरी अशी दक्षता घ्यायची की 2 वसरीमधलं अंतर, त्यासोबतच 2 झाडामधलं अंतर किती ठेवावं. जर आपण पाबर असं वापरत असतो ज्याच्यामध्ये 45 बाय 10 सेंटीमीटर किंवा 30 बाय 10 असं जर पाबर आपण वापरत असेल तर ते अधिक उत्तम. सोबतच तीळ हे आकाराने बारीक बियाणं असल्यामुळे त्याची समप्रमाण व पेरणी व्हावी यासाठी आपण काय करतो, तेवढ्याच साईजचे 1 किलो जर आपण तीळ घेतलं, सोबतच 1 किलो आपण कुजलेलं शेणखत घेऊयात किंवा त्या आकाराची वाळू घेऊयात किंवा गांडूळ खत तुम्हाला 1 किलो भेटलं तर घ्या. याने काय होतं तर समप्रमाणात बियाणाची पेरणी होत असते. हे तुम्ही पाबरीत मिक्स दोन्ही 1 किलो तिळाचं बियाणं असेल, त्यासोबतच 1 किलो तुमच्यापाशी जर उपलब्ध वाळू असेल किंवा उपलब्ध कुजलेलं शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल, ह्याचा आपण वापर करू शकतो. ह्याने समप्रमाणात पेरणी होत असते. हे पेरणी झालं की अंतर झालं, बियाणे एकरी आपण किती वापरायचं हे देखील मी आपण सांगितलं. बीज प्रक्रिया करायची. त्यानंतर मित्रांनो, जसं झाड वाढत जातं त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, कारण की उन्हाळा असतो, पाण्याचं कमतरता कमी असतं. मुळातच ते या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागत असतं. त्याच्यामुळे तुमच्याकडं हार्डली 1-2 जरी पाण्याची उपलब्धता असेल तरीसुद्धा तुम्ही पाणी पेरणीच्या वेळेस आणि त्यानंतर झाड हे फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल त्यावेळेस ते पाणी देऊन टाका. म्हणजे अधिक उत्पन्नासाठी मित्रांनो, जेव्हा झाड आपलं हे फुलोरा अवस्थेत असतं आणि नुकत्याच त्याला तीळ भरण्याच्या अवस्थेत असतं, तर अशा अवस्थेमध्ये मित्रांनो आपण 2% युरियाची फवारणी घ्यायची. ह्याने काय होतं तर अधिकच उत्पन्नात आपल्या 2 पट उत्पन्नात भर पडत असते. ही फवारणी तुम्ही नक्की घ्या. आणि दुसरी म्हणजे कीड व रोग व्यवस्थापन. रोग व्यवस्थापनमध्ये जास्त आपला खर्च होत नाही, कारण की आपण वाणच असा निवडला आहे की जो मूळकूज यासाठी प्रतिबंधात्मक आहे. पण किडीचं व्यवस्थापन कशाप्रकारे करायचं, कोणती केमिकल्स वापरायची किंवा किडीची अवस्था लक्षात घेऊन, म्हणजे किडे यायच्या अगोदरच आपण मित्रांनो काही सापळे इन्स्टॉल जरी केले, कामगंध सापळे असतात ते इन्स्टॉल देखील करू शकतो. सोबतच क्विनॉल-फॉस 25 EC याचं प्रमाण 20 ml प्रति 10 लिटर पाण्याच्या मधून आपण याचं फवारणी करू शकतो. क्विनॉल-फॉस
25EC हे केमिकल आपण इथं सांगितलं आहे. मित्रांनो, हे केमिकल बऱ्याचदा आपल्या इंडियामध्ये बॅन देखील आहे, तरीसुद्धा आपण मिका याची शिफारस केली आहे की विद्यापीठाने देखील ह्याची शिफारस केली आहे. सोबतच काही पिकांमध्ये ही बॅन आहे, परंतु सीसम म्हणजेच तीळ आपलं त्यात आपण हे वापरू शकतो. त्यानंतर तुम्ही म्हणाला की उत्पन्न किती येऊ शकतं, तर मित्रांनो जवळपास एकरी 7 ते 8 क्विंटल इतका तुम्ही उत्पन्न काढू शकतो आणि कमी पाण्याच्या प्रमाणात उपलब्धतेच्या प्रमाणात आपण हे काढू शकतो. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर आपलं एक उन्हाळी सीझनमध्ये आपला जर आता तीळ लावला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आपलं मे महिन्यामध्ये रान मोकळं होते, जमीन सूर्याच्या प्रकाशाखाली तापते, त्याच्यामुळे याचा फायदा आहे. मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्हाला तीळ लागवडीविषयी पूर्णपणे मी माहिती द्यायचा प्रयत्न केला. अगदी रान तयार करण्यापर्यंत कोणतं वाण वापरावं, बीज प्रक्रिया कशी करावी, पेरणी करताना कोणती दक्षता घ्यावी, कीड रोग त्यासोबतच पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आणि शेवटी आपलं उत्पन्न व्यवस्थित, हे सगळ्या टिप्स आपण प्रॉपररित्या फॉलो केल्या तर आपल्या शेवटी उत्पन्न किती येईल हे देखील मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे तीळ खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याला बाजारभाव देखील चांगला मिळतो मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओ आवडला असल्या तर आपल्या नक्कीच ह्या शेतकरी पुत्राचा व्हिडिओ भरभरून सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक नक्की करत जावा. धन्यवाद.